जगाचा पोशिंदा शेतकरी राजा आणि भारताचं ब्रीदवाक्य जय जवान जय किसान. खऱ्या अर्थानं किसान अडचणीत आलेला आहे आणि ऊस आंदोलनाची तयारी राजाभाऊ कदम यांनी सुरू केलेली आहे. खरं तर गोड साखरेची कडू कहाणी या निमित्तानं लोकांना दिसणार आहे. महाराष्ट्रभर ऊसाचं आंदोलन पेटतं. स्वाभिमानी शेतकरी संघटना या निमित्तानं काम करते आणि तिची पहिली सुरुवात या काळात मला वाटतं दौंड तालुक्यात होते. आलेगाव, देवळगाव या ठिकाणी. मित्रांनो, शेतकऱ्याला न्याय मूलभूत हक्कासाठी लढावं लागतं, रस्त्यावर यावं लागतं, उपोषण करावं लागतं. हीच बाब महाराष्ट्रात दृष्टीनं राजमानी म्हणावी लागेल. जो सर्वांना अन्नधान्य पुरवतो त्याला त्याच्या कष्टाच्या दामासाठी रस्त्यावर यावं लागतं. हे दुर्भाग्य आहे. म्हणून फुले शाहू आंबेडकरांच्या या महाराष्ट्रामध्ये इथं नक्की सुखी कोण आहे हा प्रश्न या निमित्ताने समोर येतो. तुम्हाला या सर्व बाबींसाठी एक हाक देतात ते राजाभाऊ कदम. पहा काय म्हणतात ते. नमस्कार, मी संघर्ष योद्धा स्वाभिमानी राजाभाऊ कदम, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पुणे जिल्हा अध्यक्ष. दौंड तालुक्यामधील खास करून ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी त्यांच्यावर जे काही आर्थिक लुटीचं दरवर्षीमध्येच सालाबाद प्रमाणे त्यांची आर्थिक लूट होती आणि त्या लुटीला वाचा फोडण्यासाठी आवाज लोकशाहीचा या वृत्तवाहिनीवरून मी आपणा सर्व शेतकऱ्यांना, सर्व कारखानदारांना, सर्व कारखान्याच्या संचालक मंडळांना नम्रपणे आवाहन करतो आहे. उद्या 17 डिसेंबर 2025 रोजी सकाळी ठीक 11 वाजता देऊळगाव राजे, तालुका दौंड, जिल्हा पुणे या ठिकाणी बेमुदत अन्नत्याग आमरण उपोषण सुरू करत आहे. याच्या पाठीमागचं कारण की वर्षानुवर्षे ऊस कारखानदारी आणि शेतकरी हा संघर्ष सुरू असून चर्चेच्या माध्यमातून, संवादातून काही मार्ग निघतोय का बघावं म्हणून हा उपोषणाचा, आंदोलनाचा आम्ही पवित्रा घेतलेला आहे. चालू वर्षी ऊस दराची कोंडी दौंड तालुक्यात कोणीच फोडली नाही. वास्तविक मी सोशल मीडियावरून गेले 1-1.5 महिना झालं रोज लिहितोय. अशा परिस्थितीमध्ये 3,500 रुपये अंतिम भाव मिळाला पाहिजे आणि किमान 3300 रुपये पहिली उचल मिळाली पाहिजे. या प्रमुख मागणीसाठी आणि अशा अन्य इतरही काही मागण्या आहेत. उदाहरणार्थ 200 रुपये आमची सरासरी टना ऊसाच्या वाहतुकीमध्ये सरासरीमध्ये आमची 200 रुपयाची लूट होती आणि ते कारखाना प्रशासनाच्या आम्ही लक्षात आणून दिलं. उदाहरणाखातर आपल्याला सांगायचं झालं तर आता स्पर्धेच्या युगामध्ये अधिकाधिक गाळप करण्याच्या हेतूने झोनबंदी उठल्याचा कारखानदारांना फायदा झाला. 100, 150, 200, 300 किलोमीटर वरून ऊस आणला जातो आणि मग एक शेतकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून एक गोष्ट माझ्या लक्षात आली. भीमा पॉटर्स असेल, दौंड शुगर असेल, श्रीनाथ मस्कोबा असेल किंवा अनुराग शुगर असेल, या सर्व कारखान्यांचं कार्यक्षेत्र हे दौंड तालुका आहे. आणि मग दौंड तालुक्यात याचा सेंटर आपण पाटस पासून पकडला तर खानावट्यापर्यंत 50 किलोमीटर येतो आणि वाळकी पाटे ठरला जर
पकडला तोही 45-50 किलोमीटर येतोय. माझा सांगायचा मुद्दा असा आहे, तुम्ही 200, 250, 300 किलोमीटर वरून ऊस आणता आणि आमच्या कारखान्याच्या सभासदांचा कार्यक्षेत्रातला 50 किलोमीटर वरून ऊस आणता आणि 200 आणि 50 मिळून 250 किलोमीटरची तुम्ही सरासरी काढता आणि त्याच्यात आमची 200 ते 300 रुपयाची लूट होते. आणि म्हणून याच्यावर काय उपाययोजना करता येतील तशा पद्धतीचा सिलेबस तयार करा. नाही सिलेबस करता आला तर सरळ धोपट जर तुमची तोडणी वाहतूक 1000 रुपये असेल किंवा 1050 रुपये असेल तर आम्हाला त्याच्यात कार्यक्षेत्रातले सभासद दौंड तालुक्यातले आम्ही स्थानिक आणि वाहतुकीचं अंतर याचा सगळा मेळ घालून आम्हाला त्याच्यामध्ये 250 ते 300 रुपये तुम्ही कमी केले पाहिजेत. आणि ते आम्ही तुम्ही त्याचं गणित करून त्याचा हिशोब करून मी दौंड शुगरचे व्यवस्थापक गायकवाड साहेब यांच्या लक्षात आणून दिलेलं आहे आणि त्यांना इथे पटलेलं आहे. असंच सगळ्या कारखानदारांच्या सगळ्या एमडी साहेबांच्या मी हे लक्षात आणून देणार आहे. आणि म्हणून आपल्याला आठवत असेल आणि त्यांच्याकडे अशी एक प्रथा होती की ऊस उत्पादकांना सभासदांना वेगळा भाव आणि गेटकेन म्हणजे लांबून जो ऊस ज्यांचा आणला जातो त्यांना गेटकेन म्हणलं जातं, त्यांना वेगळा भाव. आता ह्या वेगळ्या भावाचं कारणच काय आहे तर दोघांच्याही ऊसाची साखर गोडच होते. मग तो कार्यक्षेत्रातला ऊस वाहतुकीचा खर्च कमी म्हणून त्याला पैसे जास्त आणि कार्यक्षेत्राच्या बाहेरचा ज्याला आपण गेटकेन म्हणतो तो वाहतुकीला लांब आहे आणि म्हणून कारखान्याचा वाढीव खर्च वाहतुकीचा कारखान्यावर पडतो म्हणून त्याला कमी भाव. हे सूत्र सोमेश्वर माळेगावने अवलंबलेलं होतं आणि ते आजही अवलंबतात. आणि अगदी त्याच धर्तीवर हे सूत्र तालुक्यातल्या आपल्या 40 कारखान्यांनी अवलंबलं पाहिजे. किंबहुना इतरांच्या स्पर्धेच्या युगात तुम्ही क्वांटिटी मध्ये गाळप करण्याच्या नादात आमच्या भूमिपुत्रांच्या आमच्या स्थानिक सभासदांच्या त्यांचा बोजा आमच्यावर टाकताय असा आमचा समज नाही, आमची खात्री झालेली आहे. हा झाला एक भाग. दुसरा की ज्या काही गोष्टी मध्यंतरी शासनाने 3, 5 आणि 7.5 HP मोटरांना वीज बिलातून मुक्ती दिली. आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री हे आपल्या भाषणामध्ये मोठ्या दिमाखात सांगत असतात 3, 5, 7.5 मोटरांना आम्ही वीज बिल माफी दिली. मी आवाज लोकशाहीच्या या वाहिनीच्या माध्यमातून अजितदादांना नम्र असं आवाहन करतोय, ज्याप्रमाणे 3, 5, 7.5 HP विद्युत पंपांना आपण वीज बिलातून मुक्ती दिली त्याच धर्तीवर 10 HP, 10.5 HP आणि 15 HP विद्युत पंपांना सुद्धा आपण वीज बिलातून मुक्ती दिली पाहिजे. आमचा असा समज झालेला आहे की एका ट्रान्सफॉर्मरवर जर 10, 7.5 पेक्षा पुढच्या HP मोटर असतील काही मोटर 7.5 कमी HP असतील तर एका ट्रान्सफॉर्मरवर शेतकऱ्यांच्या मध्ये 2 गट निर्माण झालेले आहेत. आणि मग त्याचा जर दुरुस्तीचा खर्च असेल, ट्रान्सफॉर्मर जळाला असेल तर 10, 12.5 आणि 15 HP वाला खर्चाची जबाबदारी घेत नाही. का तर 3, 5, 7.5 HP विद्युत पंपांना सरकारने वीज बिलातून मुक्ती दिली. तुमचा तुम्हीच ट्रान्सफॉर्मर आणा, आम्ही काही नाही करणार, आम्ही 1 रुपया देणार नाही आणि आम्ही कसलं योगदानही देणार नाही. आणि म्हणून एका ट्रान्सफॉर्मरवर हा असा वाद या शासनाने लावलेला आहे. मी नम्रपणे आपल्या पालकमंत्री उपमुख्यमंत्री माननीय अजितदादांना आवाज लोकशाहीच्या या वाहिनीच्या माध्यमातून आवाहन करतो
की आपण आपल्या मनात आलं तर आपण निर्णय घेऊ शकता तेवढी क्षमता आपल्यामध्ये हा महाराष्ट्र जाणून आहे. आणि म्हणून मला पूर्ण खात्री आहे हा विषय तुमच्यापर्यंत आला पाहिजे आणि तुम्ही तो मनाव घेतला पाहिजे 100%. 7.5 HP 7.5 ते 15 HP पर्यंतच्या मोटरांना तुम्ही वीज बिलातून मुक्ती नक्की देणार. फक्त तुम्ही तो विषय मनाव घेतला पाहिजे आणि समजून घेतला पाहिजे. हा आमचा झाला दुसरा मुद्दा. अशा अनेक विषय, वीज बिल माफीचा झाला, कर्जमुक्तीचा विषय आहे, सोसायट्यांनी वसुली करू नये हा विषय आहे. अशा अनेक विषय या आणि अशा अन्य विषयांसाठी उद्या 17 तारखेला सकाळी 11 वाजल्यापासून देऊळगाव राजे तालुका दौंड जिल्हा पुणे या ठिकाणी मी संघर्ष योद्धा स्वतः राजाभाऊ कदम बेमुदत अन्नत्याग आमरण उपोषणाला बसत आहे. सर्व कारखानदार आणि सर्व संबंधित प्रशासकीय अधिकारी त्यांनाही मी आवाहन करतो की आपण त्या ठिकाणी येऊन आमचं समाधान केलं पाहिजे, आमच्या समस्यांचं निराकरण केलं पाहिजे. आणि तुमची ती जबाबदारी आहे. तुम्ही उपोषणस्थळी या, शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घ्या. अशा प्रकारचं नम्र प्रकारचं आव्हान आपल्याला करतो. या ठिकाणी थांबतो आणि शेतकऱ्यांनाही आवाहन करतो की आपण शेतकऱ्यांची एकजुटीची ताकद दाखवून देण्यासाठी उद्या सकाळी 11:30 वाजल्यापासून आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहा, या आंदोलनामध्ये सहभागी व्हा, सामील व्हा, अशा प्रकारचं आवाहन करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय जवान, जय किसान, जय स्वाभिमानी.